उन्हाळ्याचा ना असा थंडगार बदाम शेक करून तुम्ही नाही पिलात तर उन्हाळा कसा एन्जॉय केला। चला तर मग मी हा बदाम शेक कसा केला तुम्हाला सांगते। तर खरं तर ना बदाम शेक करण्याचं साहित्य आता माझ्या घरी उपलब्ध नव्हतं, त्याच्यामुळे मी साहित्य आणण्यापासून बदाम शेकची स्टार्टिंग केली। तर ना जाताना मला ह्या मांजरीने माझा रस्ता काटला। तर असं मानलं जातं की मांजरीने रस्ता काटला तर अशुभ केलं जातं, पण हां झालंच, कारण मी पहिल्या दुकानामध्ये गेले तिथे तर मला काय भेटलं नाही, मी दुसऱ्या दुकानामध्ये मला जावं लागलं। तर मग मी तिथून माझं साहित्य आणलं आणि बदाम आणि काजू थोडेसे मी भिजत घातले, कारण ते अर्धाभर तास भिजावे लागतात। मग ते सोलून घेतले मी बदाम आणि काजूंचे 2 भाग केले आणि ते मिक्सरमध्ये बारीक करायला ठेवले आणि दुधाची पिशवी सोलून घेऊन ना ज्या भांड्यामध्ये तुम्ही बदाम शेक बनवणार असाल त्या भांड्यामध्ये मी दूध काढून घेतलं आणि 1 पेला दूध अजून वेगळं काढलं आणि ज्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम आणि काजूची पेस्ट करायला घेतलेली त्या भांड्यामध्ये पण दूध काढलं आणि पेस्ट करून घेतली आणि कमी गॅसवरती पहिलं दूध थोडं तापू दिलं, मी ती पेस्ट काढून घेतली आणि थोडेसे बदाम पण घेतले एक्स्ट्रा ते कट करण्यासाठी। ते कट करायचे, उभे आणि आडवे असे कट करायचे आणि ते कापून ठेवायचे जरा जास्त। आणि दूध तापण झाल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये जे मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट होती ना ती पेस्ट टाकली बारीक गॅसवरती आणि कस्टर्ड पावडर घेतली। कस्टर्ड पावडर ना दुधामध्ये पहिला मिक्स करून घ्यायची कायम आणि मग त्या दुधामध्ये टाकायची आणि हलवायची। थोड्याशा दुधामध्ये मी मिक्स करून टाकून घेतली आणि एकदम कमी कस्टर्ड पावडर वापरायची, नाही तर एवढं घट्ट होतं ना ते, खूप घट्ट होतं। मग मी ते हलवत राहिले थोडा वेळ आणि त्याच्यामध्ये साखर तुमचं किती बदाम शेक आहे त्याच्यानुसार टाकायची। माझे जास्त होते त्याच्यामुळे मी जास्त साखर टाकली, तुम्ही त्याची पावडर करून पण टाकू शकता मिक्सरमध्ये किंवा अशी टाकू शकता। मग ती विरघळूपर्यंत त्याला हलवावं लागतं आणि बदाम शेक अशा प्रकारे मी बनवला होता। आणि एकदम थोडीशी कस्टर्ड पावडर, मी एवढं बदाम शेक बनवलं होतं त्याच्यासाठी 1 चमचा फक्त कस्टर्ड पावडर। आणि ही कस्टर्ड पावडर तुम्हाला कशासाठी उपयोगी पडते बदाम शेक बनवताना किंवा आईस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रीम वगैरे बनवताना कस्टर्ड पावडर तुम्हाला उपयोगी पडते। अशा प्रकारे मी बदाम शेक बनवलं होतं आणि याच्यावरती तुम्ही जे चिरलेले बदाम वगैरे आहेत ना ते टाकायचे, आडवे तिडवे चिरलेले बदाम कायम वरून टाकायचे आणि मग नंतर ना ते बदाम शेक थंड होऊ द्यायचं। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवायचं, कारण फ्रीजमध्ये असं गरम फ्रीजमध्ये ठेवलं तर वरती त्याच्या साई येते आणि ते घट्ट बनून जातं। त्याच्यामुळे एकदम थंड होऊ दिलं मी बदाम शेक आणि मग नंतर ना ते थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं। तर अशा प्रकारे मी बदाम शेक केलं। तर चला टाटा बाय बाय।